न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। परंडा शहरातील शासकीय विश्रामगृहात शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता मोठ्या दिमाखात संपन्न झाला। यावेळी दिनांक 27 जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात योगदान दिलेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। बैठकीला माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, संपर्क प्रमुख सुनील काटमोरे, सहसंपर्क प्रमुख शंकर बोरकर यांनी मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की शिवसेनेची माणसे आपण आपली जवळ राहिली पाहिजे। शिवसेना पक्षांची बैठक आपण घेतो तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे त्यांच्या पक्षांच्या बैठका घेतात। हे दोन्ही पक्ष एकत्र झाल्यानंतर काय होते ते संपूर्ण मतदारसंघात कळाले आहे। आपण सर्वांनी एकनिष्ठेने शिवसेनेचा आमदार कसा होईल ते बघायला पाहिजे। ही जागा महाविकास आघाडीत कोणाला जाते हे सर्व पक्षश्रेष्ठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे कोणाला ठेवायचं ते ठरवतील। ही जागा 100% आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल। मशाल चिन्ह नवीन असताना प्रत्येक शिवसैनिकांनी मतदारांच्या घरापर्यंत पोहोचवले आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसेना पक्षाने शून्यातून मोठे केले। पक्षाला गद्दारी न करता पक्षासोबत राहिले। परंडा मतदारसंघामध्ये असलेले बाहेरचे पार्सल 100% आपल्याला पाठवायचे आहे। याबाबत कसलंही तडजोड करणार नाही। एकदा ठरवले की ठरवले। विधानसभा निवडणुकीनंतर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ज्या गावातून जास्तीचे मताधिक्य देईल त्याचं पुढचं नियोजन करू म्हणून विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी गावातून जास्तीचे मताधिक्य द्या असे आवाहन माजी आमदार पाटील यांनी केले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक 4 ते 11 ऑगस्ट दरम्यान भगवा सप्ताह आयोजन करण्यासाठी सांगितले आहे। याच अनुषंगाने भूम परंडा वाशी मतदारसंघात नियोजन आढावा बैठकीसाठी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, संपर्क प्रमुख सुनील काटमोरे, सहसंपर्क प्रमुख शंकर बोरकर, जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील, उपजिल्हा प्रमुख डॉक्टर चेतन बोराडे, परंडा तालुका प्रमुख मेघराज पाटील, महिला जिल्हा प्रमुख जिन्नत सय्यद, परंडा शहर प्रमुख रईस मुजावर, शिराळाचे सरपंच रेवण ढोरे, माजी उपनगराध्यक्ष इस्माईल कुरेशी, माजी सरपंच सूर्यकांत बोराडे, अमोल गोडगे, नाना रोडगे, शाहू खैरे, डॉक्टर अब्बास मुजावर, सोशल मीडिया परंडा विधानसभा समन्वयक प्रशांत गायकवाड, मधुकर गायकवाड, अभय पाटील, बुद्धिवान लटके, राजाभाऊ गायकवाड यांच्यासह आदी जण उपस्थित होते। आपल्या जवळ राहिली पाहिजे आणि शिवसेना पक्षाची बैठक आहे, तो राष्ट्रवादीची बैठक घेते आणि आपण दोघं एक झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये काय होतंय ही जगाला कळलं आहे। त्यामुळे चिंता करायचं कारण नाही, सृष्टीवर आहे। आपण एक निष्ठेनं या मतदारसंघातला आमदार शिवसेनेचा कसा होईल हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे। आपल्या या बैठकीच्या निमित्तानं जागा कोणाला सोडायची, कोणाला ठेवायची, आदरणीय उद्धव साहेब, पवार साहेब हे ठरवते। पण निवडणुकीला सामोरे जात असताना ही जागा आपल्याला 100% आपल्याकडेच आहे त्या मताचं मी तुम्हाला सांगू इच्छितो। आणि काम करत असताना गेल्या काही निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीला या तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, ग्रामीण भागातल्या मतदारांनी मशाल चिन्ह नवीन असताना सुद्धा चिन्ह प्रत्येकाने घरापर्यंत पोहोचलं आणि मला शंका सगळ्यांनी काम केलं त्याबद्दल सगळ्याचं मी मनपूर्वक आभार मानतो। आणि काम करत असताना आज फिरतंय ज्यावेळेस तिकीट दिल्यानंतर डिक्लेअर झाल्यानंतर आपण तर करणार, पार्टीचा आदेश आहे त्या पद्धतीने आपल्याला जावंच लागणार आहे सगळ्याला। त्यामुळं हा आपण मतदारसंघ 100% शिवसेनेचा जागा आहे, शिवसेनाच राहणार आहे। आपण पुन्हा म्हणणार आहे का, मला आज बोलता येणार आहे का? पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना आपल्याला शून्यातून मोठं पक्षाने केलं। त्यामुळे पक्षाला गद्दारी न होता जे बी चिन्ह आपल्या पार्टीचं मिळेल त्या पद्धतीने आपण पुढच्या मार्गाने जाऊ शकतो। त्यामुळे जायचं आहे या मतदारसंघामध्ये
आणि या मतदारसंघातला शिवसेनेचा आमदार येणाऱ्या विधानसभेमध्ये आपले पाठवल्याशिवाय राहणार नाही. आणि परत एकदा सांगतो, पार्सल आपल्याला 100% पाठवायची ह्या अटीवर मी त्याच्यात तडजोड कुणाबरोबर करणार. स्पष्ट माझं मला सांगून विकून एकदा ठरवलं. या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी विधानसभा लागेल, जिल्हा परिषद पंचायत समिती पुढे त्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये ज्याच्या गावात जास्त लीड असेल त्याला कार्यक्रम व्यवस्थित करतो मी, त्याची चिंता करू नका. त्यामुळं येणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपादक आशुतोष बनसोडे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.